हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना मेथीचं बेसन पिठलं करून दाखवणार आहे, झुणका करून दाखवणार आहे मेथीचा। ते पातळ करणार आहे बघा, भाताबरोबर खायला, गॅस बरोबर लागणार। बघा गॅस चालू केलाय, त्याच्यावर मी एक कांदा चिरलाय, एक कांदा चिरलाय, 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडी मेथी घेतली। आता हे सगळं भाजायला टाकले। आधी फोडणी घेतली बरं काय, फोडणी ते दाखवायचं स्किप झालंय। फोडणी करून घेतली, तेल टाकले, जिरे टाकले, मोहरी टाकली, पुन्हा कांदा टाकलाय, चांगली धुवून मेथी टाकली बारीक चिरून। आता हो काय हे चांगलं भाजून घेतलंय, चांगलं भाजलंय। ह्याच्यामध्ये आम्ही पाव चमचा हळद टाकली, अर्धा चमचा मिरची टाकली। हो का, ह्या चमच्यानी पाव चमचा हळद टाकली, अर्धा चमचा मिरची टाकली। हो का, तुम्हाला जास्त तिखट करायचं असलं तर हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता। मी हिरवी मिरची नाही टाकणार, म्हणून ह्याच्यामध्ये मी ना साधी मिरची टाकली आणि मीठ टाकले। मीठ हो का ह्याच्यामध्ये टाकले, बेसनामध्ये। हो का, ह्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकले, 2 चमचे बेसन घेतले मोठ्या चमच्यानी आणि अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट घेतले। हो का, आता हे लसूण कुटून घालायचं ह्याच्यामध्ये। आता हे चांगलं भाजलं पाणी। आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। तुम्ही बेसनामध्ये पण पाणी मिक्स करून पिठलं करू शकता, पण ते चांगलं लागत नाही, माझ्याकडे आवडत नाही, म्हणून मी असं ह्याच्यामध्ये पाणी टाकलंय बरं का। आपल्याला पाहिजे तेवढं पाणी, पुरेसं पाणी टाकायचं। का तर पुरेसं पाणी नाही टाकलं आणि मधून परत नंतर पाणी टाकलं तर ते बेसन चांगलं लागत नाही, नाहीतर मग गरम करून टाकावं लागते बरं का। आता बघा ह्याला उकळी येऊ देते चांगली आणि त्याच्यामध्ये हे बेसन पीठ, शेंगदाण्याचं पीठ आणि मीठ टाकून चांगलं घोटून घेते। असं घोटून घ्यायचं आपण चांगलं घोटणीने। आता हो का ह्याला उकळी येणार आहे, उकळी आल्यानंतर हे पीठ टाकून मी चांगलं मिक्स करून घेते। उकळी आली पाण्याला, म्हणून ह्याच्यामध्ये बेसन पीठ, मीठ आणि शेंगदाण्याचं पीठ टाकलंय। आता ह्याला चांगलं हटवून घ्यायचं असं, ह्याच्यामध्ये गाठ होऊ द्यायची नाही बरं का। आणि तुम्हाला असं येत नसलं तर पाण्यामध्ये बेसन मिक्स करून ते पाण्यामध्ये टाकायचं, ते पण चांगलं होतंय, पण माझ्याकडे आवडत नाही म्हणून मी अशी करते। आता ह्याच्यातल्या पूर्ण गाठी हे करायच्या, मोडून टाकायच्या, एक पण गाठ होऊ द्यायची नाही। गाठ जर झाली तर बेसन चांगलं लागत नाही। आता हे चांगलं हो का बेसन मिक्स झाले, एक पण गाठ राहिलेली नाही बरं का। हे सगळ्या गाठी मी मोडून टाकते आता। आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं। ह्याच्यामध्ये मेथी टाकली ना, म्हणून ह्याला हिरवा कलर आला। चांगलं शिजलं की हे चांगलं होतंय। शिजलं असं वाटलं ना तर पुरी तेल सुटते, नाहीतर मग खमंग वास येते, त्याचा सुगंध येते खमंग मेथीचा। त्याच्यावरून समजायचं की आपलं पिठलं शिजलंय। तुम्हाला जास्त कमी करायचं असतं त्या प्रमाणामध्ये करा, मला लागेल तेवढं मी केलं। आता ह्याला चांगलं शिजू देते, ह्याच्या गाठी पूर्ण टाकते काढून। आता मी त्याला चांगलं हलवावं लागेल ना, परत ह्याच्या गाठी पूर्ण मोडतात। पातीचं पिठलं होतंय, बेसनाचं पिठलं होतंय, पातीचं पण होतंय, मेथीचं पण होतंय, पालकाचं पण होतंय। पालकाचं सुद्धा छान लागतंय बरं का पिठलं। ह्याच्यामध्ये साबुत शेंगदाणे टाकल्यानंतर तर पिठलं खूप चांगलं लागतंय। मी विसरले बघा, सगळ्या गाठी गेल्या ह्याच्या। आता ह्याला आणखीन पाणी लागणार आहे, थोडं पाणी टाकून मी चांगलं शिजवून घेते। आता ह्याला चांगलं शिजू देते, जवळजवळ ह्याला 15 ते 20 मिनिट लागतात बघा शिजायला। आणखी सगळ्या गाठी गेल्या बघा ह्याच्या। आता चांगलं झालंय पिठलं एकदम। सगळ्या गाठी चांगल्या मोडायच्या बरं का, गाठ असल्यावर पिठलं चांगलं लागत नाही। थोडं गॅस बारीक करून असं हलवलं तरी सगळ्या गाठी जात्यात। आणि एका हाताने हलवलं आणि एका हाताने बेसन टाकलं तरी गाठी जातात बरं का। ह्याच्यामध्ये पूर्ण साहित्य टाकलेलं आहे,
आता हे चांगलं शिजते. आता हे बघा पिठलं चांगलं शिजायलंय. कुठं पिठलं म्हणते, कुठं झुणका म्हणते. मोकळं असेल त्याला बी झुणका म्हणतात आणि ह्याला बी पातळ झुणका म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात आणि तुम्ही कुठून पाहता हे कमेंटमध्ये मला सांगा बरं का. पण सबस्क्राईब करायला चिकटपणा करू नका. बघता तर सबस्क्राईब करत जावा. आता हो का छान शिजायला. हो का दिसायला ना शिजायला. तुमच्याकडे जास्त तेल जास्त मिरची टाकत असतील तर टाका. माझ्याकडे थोडे फिकं खातात आणि तेल कमी खातात, म्हणून तुम्हाला पिठल्यावर पण तरी दिसत नाही. जास्तीत जास्त लहान गॅस करून ह्याला 15 ते 20 मिनिट शिजवायचं बरं का. तरच पिठलं चांगलं शिजतंय, नाहीतर मग ते कच्चं लागतंय खायला. हो का आता हे झुणका हे पिठलं छान शिजले बरं का. मस्त शिजले. मी पातळ ठेवले, मला भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये कोरडं पण करू शकता, ह्याच्यापेक्षा आणखीन जाड पण करू शकता. का तर हे गाड पडल्यानंतर जाड होते, म्हणून मी पातळ केले. मला जेवायला उशीर आहे, भाताबरोबर खायचंय मला आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर खायचं. आता हे सर्व करताना ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. आता हा पहिला बंद करते मी गॅसला आणि ह्याला झाकून ठेवते. माझी जर ही पिठल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही झुणका, बेसनाचा झुणका, बेसनाचं पिठलं तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.